has been tiffin box this episode 2. तर टिफिनसाठी मी पालक डाळ करत आहे. तर सगळ्यात आधी मी इथे डाळ कुकरला लावून घेणार आहे. 1 कप डाळ घेतली आहे, वॉश केली आहे. पालक 1 कप एवढी घेतली आहे, बारीक चॉप करून टाकणार आहे. पालक चॉप करून झाली की 2-3 पाण्यात स्वच्छ असं धुवा. आता डाळीत चॉप केलेली पालक ॲड करा. एक बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करा. आता आपण याच्यात टाकूया जिरा, मीठ चवीनुसार, हळद, मिरची, धना पावडर, आणि शिट्या करून घेऊया 5 ते 6. इथे भाजीसाठी कांदा चॉप करून घेते. आता भाजीला फोडणी देऊया. तेल टाकले कढईत. तेलात टाकूया जिरा, कढीपत्ता आणि मग चिरलेला कांदा. इकडे आपण हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण करून घेऊया आणि ते आपण या भाजीला टाकणार आहोत. इथे हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण टाकलं. आता इथे काही सुके मसाले टाकले. त्याच्यात टाकले हळद, मीठ चवीनुसार आणि धना पावडर. सगळं मिक्स करून घ्या आणि आता याच्यात टाका भाजी. पंधरा ते 20 मिनिट झाकून ठेवा. थोडंसं पाणी ॲड करा. मध्ये मध्ये फिरवत जा. तुमची भाजी होईल रेडी. इकडे शिट्या झाल्यात कुकरच्या. भात सुद्धा झाला आणि आता इथे भाताला देते फोडणी. कढईत टाकले थोडंसं तूप, थोडा जिरा आणि कढीपत्ता. मग याच्यात ॲड करूया बॉईल झालेलं राईस आणि मिक्स करून घ्या. जर तुम्हाला मिठाची गरज वाटली तर चवीच्या अकॉर्डिंग मीठ टाका.
वरतून थोडीशी कोथिंबीर टाका आणि तुमचा जिरा राईस आहे रेडी. इकडे डाळीला फोडणी देऊया. आधी डाळ घाटून घेऊया. इथे फोडणीसाठी तेल टाकलं, थोडंसं लसूण टाकलं, थोडा सोनेरी कलर आला की टाकली हिंग, मग टाकली राई, जिरा, आणि कढीपत्ता. फोडणीला असं कलर आला की डाळ टाकली आहे. इथे पालकवाली डाळ सुद्धा आहे रेडी. आणि इथे मी आता टिफिन पॅक करते. So thanks for watching guys. Like, share and subscribe. See you at next vlog.